दुसरा जो आपल्याला दिसतो तो म्हणजे मंडल आयोगची स्थापना होऊन जो मंडल आयोग लागू करण्यात आला बी.पी. सिंग पंतप्रधान असताना, तो 27% आरक्षण ओबीसींना दिलं गेलं होतं. तर त्यावेळेस भारतामध्ये दोन मतप्रवाह होते, एक आरक्षण विरोधी आणि आरक्षण समर्थक. तर ह्या सर्व गोष्टींच्या विचारात करतात त्यावेळेस ओबीसी जो 27% आरक्षण दिल्यानंतर तिथे अनेक नेते तयार झाले होते. तर ही गोष्ट बीजेपीचे थिंक टँक मेंबर होते गोविंदास रॉय, यांनी विचार करून त्यावेळेस कल्याण सिंग असतील, उमा भारती असतील, अशा राष्ट्रीय स्तरावर अनेक नेत्यांना संधी देण्यात आली. ती त्यांना मोठं पद वगैरे त्यावेळेस बहाल केलं होतं आणि त्यांचा मेन जो सोशल इंडियाचा प्रयोग त्यावेळेस यशस्वी ते करू शकले होते. कारण की त्यावेळेस बीजेपीबद्दल एक धारणा होती लोकांची की बीजेपी म्हणजे ब्राह्मण बनिया पार्टी, अप्पर कास्ट पार्टी, मिडल क्लास लोकांची पार्टी. ती धारणा खोडून काढण्यासाठी तो प्रयोग यशस्वी झाला होता. आणि महाराष्ट्रामध्ये पण एक प्रयोग आपल्याला दिसतो तो म्हणजे माधवसूत्र बीजेपीचा. माधवसूत्र म्हणजे माळी, धनगर, वंजारी यांना एकत्रित करून तोही प्रयोग यशस्वी झाला होता. तो हा पण एक सोशल इंजिनिअरिंगचा भाग आहे. आणि त्यात पुढे जाऊन आपल्याला यूपीमध्ये मायावती यांनी अजून एक प्रयोग केला होता, तो म्हणजे दलित आणि ब्राह्मण यांना एकत्र करून ते संस्था स्थापन केलं होतं. तो पण एक सोशल इंजिनिअरिंग फार प्रसिद्ध आहे. अलीकडच्या काळामध्ये अनेक सोशल इंजिनिअरिंग झालेलं आपल्याला दिसतं.